बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव अजम रुक्मिणी प्राण संजीवनंत परधाम कैवल्य मेक तुरीय प्रसन्न प्रपन्नार्ति देवदेव परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया नंद कृपादानी कधीचा विस्तारू दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा देव तुमचा सत्वा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो भवन झालो जराचरी आत्मरूप गणेशो केली आस्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमामि शमीशान निर्वाण रूप विभू व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं च नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवभूषेत्र निवासिनो तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज आपण सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्तानं जमलेलो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी बैडाबाई अर्जुन भदर
या आजींचं आज प्रथम पुण्यस्मरण, प्रथम श्राद्ध आणि त्यानिमित्तानं असणारी ही ज्ञानदान रूपी कीर्तनाची सेवा. तसं पाहायचं झालं तर आजचा दिवस म्हणजे फार मोठा, कारण आजच्या दिवसाचं कौतुक करायची गरजच नाही. आज ज्या तिथीला आजींचं जाणं झालं ती तिथी म्हणजे काही सामान्य नाही, कारण चांगल्या तिथीला मरण यावं ही अनेक महात्म्यांची इच्छा असते. मी महात्मे म्हटलं, सामान्य माणसाला वाटतच नाही मरण यावं, मग महात्म्यांची इच्छा असते चांगल्या तिथीला मरण यावं. माझ्यावर विश्वास नसेल तर एकदा भगवद्गीता चेक करून पहा. महाभारतातले भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडून सुद्धा चांगल्या तिथीसाठी थांबले होते. महात्म्यांना वाटतं चांगल्या तिथीला मरण यावं आणि त्या तिथीनुसार, कारण ठरवणारे ते असतात. आपल्यासारख्याला ठरवावं लागत नाही, आलं की बोला ना, गेलं. आपल्यासारख्याला ठरवावं लागत नाही, ते ठरवतात या तिथीला जायचं मग जातात, कारण ती तिथी पवित्र असते. आज फाल्गुन वद्य द्वितीया, आज परमार्थाचा कळस, संप्रदायाचं नाग ज्यांना म्हटलं जातं, असे आदरणीय श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या दिवशी तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला गेले. ती म्हणजे आजची तुकाराम बीज. आणि या तिथीला आजींचं जाणं व्हावं ही काही सामान्य गोष्ट नाही. नामदेव महाराज पुरावा देतात त्याप्रमाणे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. अनेक जन्माची पुण्य तेव्हा कुठे हे सगळं होत असतं. आज आजी गेल्यानंतर श्राद्ध घालणार, आपलं कुटुंब सगळं काही पार पडणार यात नवल नव्हतं. पण ज्या तिथीला आजींचं जाणं झालं ती तिथी अत्यंत गोड. आज तुकाराम बीज आणि आजच्याच दिवशी आजींचं श्राद्ध यावं, खऱ्या अर्थाने ही आजींची पुण्याई झाली. आता राहिला प्रश्न परिवाराचा. हिंदू धर्मामध्ये आई किंवा वडील गेल्यानंतर, घरातली व्यक्ती गेल्यानंतर जे काही कार्य सांगितले ते करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जर ते कार्य केलं नाही तर शास्त्रामध्ये पितृदोष जो सांगितला जातो तो पाठीमागं लागल्याशिवाय राहत. घरात किरकिर झाली, तुझं माझं झालं की माणूस म्हणतो भानगड काय, काही कारण नसताना का असं होतंय. आणि यत किंचित जर काकांकडे जाऊन चेक केलं, ब्राह्मण काकांकडे जाऊन चेक केलं तर सहसा याच गोष्टी ऐकायला मिळतात की तुमच्या पाठीशी पितृदोष आहे. मग ही शांती करा, ती शांती करा, लाग भानगडी करा, कशाला एवढं लफडी करत बसायची. आधीच ज्या वेळेस आई वडील जातात, मी म्हणते जाण्याआधीच व्यवस्थित सांभाळा, पितृदोष लागणारच नाही. आणि समजा गेले सोडून, तर आई वडील गेल्यानंतर जे काही विधी शास्त्रानं धर्मानं लिखित ठेवलेले आहेत ना, ते विधी करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये अंत्यविधी, सावडण्याचा, दशक्रियाचा, 13व्याचा, प्रत्येक महिन्याचा, पितृपक्षातला आणि आजचा हा श्राद्धाचा विधी. हे कुटुंब आपलं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडते. आता हे झालं कुटुंबाचं. आजींची पुण्याई सांगितली, कुटुंबाचं कर्तव्य तुम्हाला सांगितलं, पण तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, ताई अहो तुम्ही ह्यांचं सांगितलं पण यात आमचं काय, ह्यातून आम्हाला काही मिळणार. 2 तास मस्तपैकी कीर्तनाला येऊन बसायचं आणि कीर्तन झाल्यावर बोला ना, काही माणूस होतं स्पेशल त्यासाठी 11:45 येतात, बरोबर फुलं टाकायच्या टायमिंगला येणार. कारण दोन्ही कामं झाली पाहिजे, 4:15 पण झाला पाहिजे आणि हे पण झालं पाहिजे. कीर्तनाला येण्यानं तुम्हाला मिळणार काय नेमकं. आजींची पुण्याई करून गेल्या, परिवार आपलं कर्तव्य अगदी चोख पद्धतीनं पार पाडते, पण या सर्वांमध्ये यात तुम्हाला काय मिळणार आहे हा प्रश्न ज्यावेळेस उभा राहतो ना, त्यावेळेस लक्ष देऊ नाही का. अन्नदानासाठी कीर्तन नसतं,
अशा कार्यक्रमांना अन्नदान हे ठरलेले, कारण ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. पण कीर्तन प्रवचनासारखे सगळेच कार्यक्रम सगळ्यांच्या नशिबात असतात असं नाही. जे व्यक्ती गेले त्यांच्या नावे पुण्य हे ठीक आहे, पण अन्नदान 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 अन्नदानानं माणसाचं तात्पुरतं समाधान होतं. बसलेले ध्यान देऊ नाही का बरं? अन्नदानाने माणसाचं तात्पुरतं समाधान होतं. म्हणजे सकाळी खाल्लं तर संध्याकाळी भूक लागणार. एक टाइम जेवता का तुम्ही? घडा घडा बोला ना. आम्ही गावे तुम्ही कुणी काहीच न म्हणावे. आई शेतव आम्हा नाही सांगितले देवे तुकोबरांचं प्रमाणे बोलत राहा. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी भूक लागणार आहे. अर्थातच अन्नदानानं माणसाचं तात्पुरतं समाधान होतं. पण ऐका, ज्ञानदानाने माणसाचे जन्मोजन्मीचे सुद्धा समाधान होऊ शकते, पण घेणारे श्रोते चातकाप्रमाणे असावे. कारण शास्त्र सांगतं, स्वाती नक्षत्रातला पावसाचा एक थेंब, स्वाती नक्षत्रातला पावसाचा एक थेंब जर शिंपल्यात पडला तर तो मोती बनतो. कुठल्या? स्वाती नक्षत्रातला एक थेंब जर शिंपल्यात पडला तर तो मोती बनतो. त्याप्रमाणे कीर्तनातला एक शब्द सुद्धा माणसाचं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकतो, पण घेणारे श्रोते शिंपल्याप्रमाणे असावे. कळलं का नाही? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. असो, आज इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते म्हणजे हे संपूर्ण भदर कुटुंबीय. अजिंक्य चिरंजीव श्री विठ्ठल अर्जुन भदर, सौ छाया वसंत कचरे व सौ जया दत्तात्रय फटे या दोनही मुली, चारही पुतणी असतील, सुनबाई असतील, संपूर्ण कौटुंबिक मंडळी, नातवंड आणि याच परिवारातील एक सदस्य अजिंक्य नातू निखिल दादा भदर यांच्या मार्फत आपल्या परिवारापर्यंत येण्याचा योग आला. आणि या दादांपर्यंत ज्यांनी माझं नाव पोहोचवलं ते म्हणजे भिगवणच्या शेजारी खानोटे गावातील परमस्नेही माझ्या आजोबांच्या प्रमाणे असणारे श्री दत्तात्रय काका भोसले असतील. यांच्या मार्फत आपल्या सर्वांपर्यंत इथं येण्याचा योग आला. त्याबद्दल संपूर्ण भदर कुटुंबीय, सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्वांचं अंतःकरणापासून मनापासून आभार मानते. आणि सेवेला आता गड्या अवघड झालं. सेवेला विठला विठला विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहू निवासी परम पवित्र श्री संत तुकोबाराय तुकोबरायांचा गोड असा असणारा 4 चरणाचा अभंग. आज खऱ्या अर्थानं 2 योगायोग एकत्र आले. एक म्हणजे आजींची पुण्यतिथी, दुसरा म्हणजे तुकाराम महाराजांची बीज. या दोन्हीच्या संयोगानं आजच्या श्राद्धाच्या निमित्तानं अगदी प्रसंगाला अनुरूप असा असणारा आणि ज्यांची बीज आहे म्हणजे जे आज सदैव वैकुंठाला गेले त्या आदरणीय श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला हा 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये तुकोबाराय नेमकं काय वर्णन करतात? अभंग ध्यान देऊ नये का, एक वेळ पाठातला नसेल, ऐकण्यातला नसेल, पण सोपा आणि सुटसुटीत असणारा या मानव देहाचं गोड वर्णन करणारा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव, बहु केला फेरा येथे सापडला थारा, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव, तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. अभंग गोडे फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. या अभंगामध्ये तुकोबाराय सरळ सरळ सांगतात की तुम्हा आम्हाला जो मिळालेला हा माणसाचा देह, कशाचा देह? माणसाचा देह, तो काही असा सहजासहजी मिळालेला नाही. अत्यंत
पुण्याई पाठीशी लागली. अनेक जन्म फिरलो, अनेक योन्या फिरल्या, अनेक हा शब्द तुकोबरांनी न वापरता एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा मन लागे वारा मनुष्य देहाचा मग लागे वारा मनुष्य देहाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा तेव्हा लागे मारा मनुष्य देहाचा अगदी जागेवर प्रमाण दिलं. नामदेव महाराज म्हणतात एक एक योनी. बसलेले ध्यान देऊन ऐका बरं. हे वाटतं तेवढं प्रमाण सोपं नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. म्हणजे असं आहे का हो बाबा, सापाच्या जन्माला गेलं आणि एखाद्यानं घातली काठी, गेलं सापाचं जीवन मरून, आता दुसऱ्या जन्मात. असं आहे का? नाही. प्रमाण परत ध्यान देऊ नये का. एक एक योनी आणि त्या योनीमध्ये कोटी कोटी. आता साप काही एका जातीचा असतो का हो? आ? अहो कितीतरी जाती त्या सापाच्या. अनेक या योन्यांमध्ये असे अनेक जन्म घ्यायचे. मग एक सापाच्या ह्याच्यात जर कोटी कोटी वेळा फिरावं लागत असेल तर मग ह्या जगात असे किती जीव जंतू येतो. म्हणून तुकोबरांनी शब्द वापरला बहुता बहुता जन्मा अंती. अनेक जन्माच्या शेवटी जोडी लागली हे हाती. अनेक जन्माच्या शेवटी हे आपल्या पदरी पडलं. पूर्व पुण्याही समजा. कारण तुम्हा आम्हाला मिळालेला हा माणसाचा देह, याच देहामध्ये परमार्थ आहे. म्हणून मनुष्य देह ऐसा ठाव. मग काय करा, धरी पांडुरंगी भाव. तुकोबरांनी हे जीव तोडून का सांगितलं, त्याला कारण आहे हो. जसं पहिल्या चरणात सांगितलं, फिरलो. किती फिरलो? बहु केला फेरा. कुठला फेरा? 7 जन्माचा. माता माऊल्या वडाला घालतो तो फेरा का? बोला ना गड्या, आम्हाला 7 फेर घालायचं तरी जीवाव येत. एकाच बरं 7 जन्म नको वाटतात. बरोबर ना? एकाच बरोबर 7 जन्म नको वाटतात. त्या जन्माचं काय घेऊन बसला. असे अनेक फेरे आपण करून इथपर्यंत आलो. बहु केला फेरा येथे सापडला थारा. इथं थोडी विश्रांती मिळाली. मग विश्रांती मिळाली म्हणून निवांत बसू नका गड्या. काय सांगतात संत, या देहाचं पाप करून माती करण्यापेक्षा पुण्य करून या देहाचं सोनं करा. पण शेवटी तुकोबराय खून सांगतात, ऐका गड्या, आतापर्यंत मी तुम्हाला जेवढं जीव तोडून सांगितलं, मी जे काही तुम्हाला जीव तोडून सांगितलं ते कळतं कुणाला माहितीये का? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जाणे आईसे दुर्लभ ते शहाणे. हे कळतं कुणाला माहितीये का? हे कळतं शहाण्याला. म्हणून लक्षात ठेवा, संसार करायला जसा माणूस शहाणा लागतो. महिला मंडळ खरं खरं सांगा, संसार करायला, प्रपंच करायला घरातली स्त्री कशी लागते? बोला बोला ना, मला अनुभव नाही म्हणून मी तुम्हाला विचारते. बोला, प्रपंच करायला स्त्री कशी लागते? शहाणी लागते. पुरुष मंडळ व्यवहार करायला पुरुष कसा लागतो? शहाणा. मग संसारात व्यवहारात जर शहाणा माणूस लागतोय तर तुम्हाला काही वाटलं परमार्थ येडा गबाळ्याचं? येडा गबाळ्याचे काम नाही. तुकोबराय म्हणतात, अरे तुका म्हणे सोपे आहे पण शहाणा तो धनी. म्हणून जसं संसार करायला शहाणा पाहिजे ना, तसं परमार्थ कराय सुद्धा. म्हणून येड्यात जमा होण्यापेक्षा शहाणवान जीवनाचं या देहाचं सोनं करा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. एक विनंती आहे महिला मंडळींना, जागा पाठीमागं कमी. या बरं पुढे सरका तुम्ही. सर्वांनी पुढे सरका. पुरुष मंडळी थोडं थोडं पुढे सरका. पुरुष सर्वांनी मंडळी पण पुढे सरका. आणि या साईडची सरका वर इकडं. महिला मंडळींना जागा करा. पडद्याच्या पाठीमागे तरुण मंडळ उभं राहिलेलं पुढे या. पुरुष मंडळी मागं पुढं उभं राहून बोलू सरका. नका कोणी. आणि पाठीमागचे इकडचे व्हा बरं इकडं.
महिला पुढे या. मंडळीला जागा राहू द्या. उठा इकडे वा. तरुण मंडळ या पुढं मागं पुरुष उभं राहून मंडळी बोलू पुढे नका. सारखा चला या. विठ्ठल 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 हॅलो, विठ्ठल, 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल, 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 विठ्ठल. पहा चांगला विचार केला तर या संपूर्ण पृथ्वी तलावर देवानं अनेक जीव निर्माण केले. बसलेलं ध्यान देऊ नाही का? या संपूर्ण पृथ्वी तलावर देवानं अनेक जीव निर्माण केले. काही जीव जमिनीवर राहतात तर काही जीव पाण्यात राहतात. काही जीव उंच आकाशात फिरतात तर काही जीव पृथ्वीच्या पोटात राहतात. मी काही तुम्हाला डिस्कवरी सांगत बसत नाही. सांगायचं माझं तात्पर्य देवानं अनेक देह निर्माण केले. पण माझा तुम्हा सर्वांना एक साधा सोपा आणि सामान्य प्रश्न आहे की या सर्व देहांमध्ये या सर्व जीवांमध्ये सगळ्यात चांगला देह देवानं नेमका कोणत्या प्राण्याला दिला? वा, कोणाला दिला महिला मंडळ? माणसाला दिला. म्हणजे तुमचं म्हणणं असं, माणसाचा देह सगळ्यात चांगला, बरोबर? हा तरी म्हणा, नाहीतरी म्हणा, पाठीमागचे काहीतरी म्हणा. माणसाचा देह जर सगळ्यात चांगला, समजा माणसाचा देह जर सगळ्यात चांगला, तर सगळ्यात खराब विष्ठा कोणाची? बोला. घाणेरडी, घाण वास येणारी. मग आपला देह चांगला म्हणावा का? आता तर हा म्हणलेला हे मी आपलं गणित सांगत नाही. आपलं गणित सांगत नाही. 700 वर्षापूर्वी मौलींनी सांगितलं, हा देह नाशिवंत मला मुद्राचा बांधा. हा देह नाशिवंत मला मुद्राचा बांधा. वरी जन्म घातलेले कृमी कीटकाचा सांधा. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सांधा. वरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरित हरिहरा शरण जाय गोविंद. मरत हरिहरा चरण जाय गोविंद. हरिहरा शरण जाय गोविंद. मरत हरिहरा चरण जाय गोविंद. परियेसे मताल सा सोहम जो जो रे बाळा. निज ध्यानी निज कार्ये लक्ष लागू दे डोळा. पडेचे मदाला सा सोहम जो जो रे बाळा. मदाला सा सोहम जो जो रे बाळा. माऊलींनी सांगितलं 700 वर्षापूर्वी हा देह नाशिवंत मल मूत्राचा बांधा. आणि वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. कसं शरीर तुमचं माझं? शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुर्गंधीची शरीर रोगाचे भांडार. शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीची धार. शरीर दुर्गंधीचे तार. हे नाही अपवित्र शरीराईचे. नाही अपवित्र शरीराईचे. हे नाही अपवित्र शरीर आईचे. नाही अपवित्र शरीर आईचे. बाबा फार गोड प्रमाण दिलं. आधी
माऊलींचं प्रमाण सॉल्व करू आपण. माऊली म्हणतात रव रव दुर्गंधी आणि अमंगळ तिचा बांधा. म्हणजे तुमचं माझं शरीर, या शरीराला माऊली अमंगळ म्हणतात. मग आता 400 वर्षापूर्वीकडे येऊ. 400 वर्षापूर्वी तुकोबरांनी सुद्धा नाटामध्ये लिहून ठेवलं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. नाही अपवित्र शरीरा ऐसे. तिथं अमंगळ वापरलं आणि इथं अपवित्र वापरलं. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही संतांवर विश्वास ठेवायचा कसा? नका ठेवू. आताची गणित बघा. ह्या शरीरामुळे या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे. कोण असंय म्हणून दुःखी आहे, कोण असंय म्हणून दुःखी आहे, कोण लईच वाढलं म्हणून दुःखी आहे, कोण वाढलंच नाही म्हणून दुःखी आहे. शरीर रोगाचे भांडार. इथं बसलेल्यानी फक्त एकानीच हात वर करा गड्या. ताई माझं काहीच दुखत नाही. करा बरं हात वर. मी सुद्धा करणार नाही तर. तुमचं माझं काही घेऊन बसला. आज 4-4, 5-5 वर्षाच्या लेकरांना डायबिटीज आहे. आज बीपीचा त्रास आहे त्यांना. आज आमच्यासारखा 20-25 तरुण हार्ट अटॅकने जातो. मग शरीर रोगाचं भांडार आहे, नाही तर काय? शरीर दुर्गंधीची थार. एखादा प्राणी मेला ना, त्याच्या शरीराचा जेवढा दुर्गंध येत नाही त्याच्या 1000 पटीने दुर्गंध माणसाचा, म्हणून विल्हेवाट सगळ्यात आधी लावली जाते. म्हणून नाही अपवित्र शरीरा ऐसे. ह्या शरीरासारखं अपवित्र या जगामध्ये दुसरं काही. हे तुकोबरांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. मग एवढ्याच पुराव्यांवर थांबायचं का? आहा, एकदा एकनाथी भागवताकडे जाऊन पाहू. नाथ महाराज भागवतामध्ये हा देह कसा आहे हे वर्णन करतात. आता यामध्ये नाथ महाराजांच्या भागवतातली ही ओवी अर्धीच पाहू आणि अर्धी ओवी नंतर पाहू. नाथ महाराज म्हणतात, देहा ऐसे वखटे. ऐकताय ना? देहा ऐसे वखटे, पृथ्वी माझी नाही कोठे. आता ओवी इथंच थांबू. बसलेले, माझ्या पुढे बसलेले सगळी मंडळी मराठी माणसं, मराठी बोलणार आहे. नाथ महाराजांची भाषा काही लांबची नाही, साधी सरळ. ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही, पटापट वाचता येत नाही ना, त्यानं ज्ञानेश्वरी थोडा वेळ बाजूला ठेवा, एकनाथी भागवत वाचायला सुरुवात करा. एकनाथी भागवत जर तुम्ही वाचला ना, ज्ञानेश्वरी वाचायला कसलाच अडथळा येणार नाही. एवढा एकनाथी भागवत सोपा आहे. नाथ महाराज म्हणतात, देहा ऐसे वखटे. मग बसलेल्या पैकी कुणी मला सांगा, वखटे या शब्दाचा अर्थ नेमका काय? सांगू शकेल का कुणी? नाही. तुमच्या माझ्या बोलण्यातला शब्द आहे. वाईट अजून वेगळं सांग का? नाथ महाराज म्हणतात वखटे, ते तरी लय शुद्ध बोलले. पण आपण लय गावंड. आपण काय म्हणतो माहिती का? काय वखटा माणूस आहे म्हणतो ना. तसं नाथ महाराज म्हणतात, देहा ऐसे वखटे. या देहासारखं वक्त. अरे पृथ्वी माझी नाही कोठे. या पृथ्वीत या देहासारखं वक्त नाही दुसरं. पण ह्या ओवी नंतर शेवटचं, याच्या उत्तरार्धामध्ये नाथ महाराज म्हणतात, देहा ऐसे गोमटे, पाहता न भेटे त्रिलोकी. अरे हा देह वक्त आहे, पण कुणासारखा या पृथ्वीत वक्त नाही. पण देहा ऐसे गोमटे, या शरीरासारखं सुंदर. अरे गोमट ह्या पृथ्वीच काही घेऊन बसला, या त्रैलोक्यामध्ये नाही. उगाच म्हणा नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय गेले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीरे साध्य होय गेले, शरीरे साधिले परब्रह्म. काय सांगितलं तुकोबरांनी? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. ह्या शरीरासारखं उत्तम, या मानव देहासारखं उत्तम अरे या जगात नाही रे, या त्रैलोक्यामध्ये नाही. आणि मिळाला कशाला परब्रह्म साधायला? म्हणून माझे संत सांगतात, बाबांनो, अरे हा तुम्हा आम्हाला मिळालेला देह. ऐका, गणित काय झालं माहितीये का?
पशु पक्ष्यांना हा माणसाचा देह मिळाला नाही म्हणून कळाला, बोला ना, कळाला आपल्याला मिळाला. मी म्हणते एक वेळ कळाला पण वळाला. साधू संतांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. देवांना नुसता कळतो, वाक्य ऐका, देवांना नुसता कळतो. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म त्यांना कळतो पण मिळत नाही. अरे अमरत्व प्राप्त आहे तरी सुद्धा जन्म मरणाला काय यावं वाटतं. त्याला कारण एकच बाबांनो, हा देह पुन्हा पुन्हा मिळत शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हो शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. सुकलिया वर्म फेरा पडे, सुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. सुकलिया वर्म फेरा पडे, सुकलिया वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी घरात माराम. याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी घरात माराम. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. तुम्हा आम्हाला मिळालेला हा जन्म काही पुन्हा पुन्हा, बोला ना, पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा अजिबात नाही. अरे शेवटची पाळी आणि एकच मनुष्य जन्म. पण जर वर्म चुकलं तर फेरा पडे. आणि तो फेरा म्हणजे काही इथनं राशीनला जायचं, राशीनवरनं कर्जतला जायचं आणि कर्जतवरनं माघारी यायचं, असं आहे का हो? आहा, किती बोंबलत फिरलं तरी संपत. ज्या वेळेस नशिबानं पुण्य साचल, ज्या वेळेस नशिबानं पुण्य पदरी पडल, मग त्यातून सुटकान, मग कुठतरी माणसाचा, हे मी नाही सांगत, अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात. बहुत बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती. 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 जोडी लागली हाती, जोडी लागली हाती. मनुष्य देहाई साठाव, मनुष्य देहाई साठाव. जोडी लाग हाती, जोडी लागली हाती. मनुष्य देहाई साठाव, मनुष्य देह साजान. तुकोबराय सांगतात, बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती.
अनेक जन्म फिरलो आणि या जन्माचा शेवट नशिबानं हा माणसाचा देह पदरी पडला. आणि तो पण जो पदरी पडलेला आहे तो काय असाच मिळालेला. रात गवाई सोयके, दिवस गवाया खाय. आणि हे जर कळत नसेल तर हा मनुष्य देह कसा घालवतो याला माझ्या संतांनी उदाहरणं दिली. अरे बाबांनो, हा देह तुम्हाला आम्हाला मिळाला, हा देह तुम्हाला आम्हाला मिळाला, पण या देहातला प्रत्येक टप्पा तुम्ही आम्ही असाच वायाला घालवला. हे माझं नाही तर कधीतरी कबीरांचं ऐका. कबीरदास सांगतात, बालपनो में खेल गमाए, तरुणपनो में काम. बालपनो में खेल गमाए, तरुणपनो में काम. बूढ़ेपन में कापन लागा, कब जपे श्री राम. अब तुम कब स्मरोगे राम राम. अब तुम कब स्मरोगे राम. बालपण गेलं खेळण्यात, तरुण पण गेलं जबाबदारीचं ओझं वाहण्यात, वासनेत गेलं आणि राहिलं म्हातारपण. टका टका माझ्याकडे काय बघायला लागला. बालपण गेले नेनता, तारुण्याची विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. बालपण गेले नेनता, तारुण्याची विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, तरुणपण कामात जातं, विषय वासनेमध्ये जातं, राहतो म्हातारपण. म्हातारपणाचं तर काय घेऊन बसू, म्हातारपणाचा लय डोक्यात घ्यायचंच नाही. आलं तर आलं, नाही तर तरुणपणातच. आणि जर ही प्रमाण लयच डोक्याला जड होत असतील तर लय ताण अजिबात घ्यायचं नाही. समर्थ रामदास स्वामी तुमच्या माझ्या अत्यंत सोप्या भाषेत सांगून जातात की तुम्ही आम्ही हा देह वायाला घालवला कसा कसा असा. समर्थ रामदास म्हणतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. आता ऐका, प्रत्येकानं आपापलं चेक करा बरं. रामदास स्वामी म्हणतात, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. किती वर्ष झाली आता गडी अवघड झालं. किती वर्ष गेली? 30 वर्षे होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. 40 वर्षे झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. 50 वर्षे होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. आपापलं बघा बर का. आता 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हस्ती कारटी. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, तैसा जीव होतो कासाविशी. किती झाले बरं मोजलं बरं आता तुम्ही. पुढे सांगतात, वर्ष झाले 90, बोलवेना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. 90 ही गेलं, आता काय 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला,
सावध सावधान वाचे वदा नारायण म्हणून हरिमुखे हरिमुखे आव म्हणा. पण आम्हाला काही घाम फुटत. सांगायचं तात्पर्य माझं फक्त इतकंच माय बाप. मागाशी तुकोबराय सांगून गेले, शरीरे साधिले परब्रह्म. हा देह मिळाला तुम्हाला आम्हाला परब्रह्म साधण्याकरिता. देवे नरदेह निधान लादले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवती होईन म्हणती ते होती, देवची होईल ते मती. तरी का चित्ती न धरावे, तरी चित्ती न धरावे. तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. तुम्हा आम्हाला लाभलेला हा नरदेह एक प्रकारची उत्तम गती आहे, उत्तम मार्ग आहे की ज्या मार्गाने तुम्ही या देहाचं या जीवाचं कल्याण करू शकता. पण मिळाला परब्रह्म साधायला देवे दिला देह भजना. पण तो या झाला फाटा बादिकेचा. देवानं भजना करिता दिला. पण एक संकार राग येऊ देऊ नका गड्या. अरे देवानं भजना करिता दिला, पण कोण काळच करते, कोण लालच करते, कोण केसच वाढवते, कोण नखच वाढवते. खरं खरं सांगा गड्या, मिळाला कशाला? बरं देह आतनं सजवायचा का बाहेरनं? अरे बाहेरनं किती सजवा. आत्ताचा 70,000चा मेकअप जरी तुम्ही थापला ना, तरी सुद्धा 20 वर्षांनी हा चेहरा जसा आहे तसा राहणार. हे सगळं घटत जात. पण संतांनी सांगावं, अरे आत तू बाहेरून सजवण्यापेक्षा आतनं सजवा. तुका मने चित्त करा रे निर्मळ. देवोनी गोपाळ राहे तेथे, देवोनी गोपाळ राहे तेथे, देवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त कराने निर्मळ, देवोनी गोपाळ राये तेथे, देवोनी गोपाळ राये तेथे. देह सजवा पण तो आतून. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. पण तुकोबराय सांगून गेले. मग तुम्हा आम्हाला प्रश्न पडला पाहिजे का नाही? अहो तुकोबराया, अहो चित्त शुद्ध करायचं, पण नेमकं कसं करायचं? तर याचं उत्तर तुकोबराय त्यांच्याच एका प्रमाणात देतात. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. दया सुखा अंत पार नाही, दया सुखांत पार नाही, दया सुखांत पार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ, देवोनी अंतरी राहील गोपाळ, येऊनी अंतरी राहील गोपाळ. देवोनी अंतरी राहील गोपाळ. सायासाचे फळ बैसेलिया, सायासाचे फळ बैसलिया, सायासाचे फळ बैसलिया. काय सांगितलं तुका म्हणे? चित्त दादांनी प्रमाण दिलं करावे निर्मळ. त्यानं काय होईल? येऊनी गोपाळ. म्हणून त्याचं प्रमाण पुढे दिलं. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. काय होईल? मगाचच प्रमाण. येऊनी अंतरी राहील गोपाळ. अगदी त्यानुसार सायासाचे फळ बैसेलिया. म्हणून चित्त शुद्ध करा, आतून सजवा. पण माणसाचं सगळं बाहेरनं चाललेलं आहे. संसार आतनं आणि परमार्थ. संत सांगतात या बाहेरच्याला किंमत नाही. हा देह मिळाला परब्रह्म साधण्याकरिता. संतांनी जीवनामध्ये येऊन, आयुष्यामध्ये येऊन, अवतारात येऊन परब्रह्म साधला. आणि त्या योगे काय झालं? तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता करून शके बळ, आता करून शके बळ. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता करू शके बळ,
आता न करू शके भळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळल आता करू न शके कशाच्या जीवाव बोला ना गड्या कशाच्या जीवाव बोला ना कशाच्या जीवाव म्हणा तुम्ही सांगा कशाच्या जीवाव माहितीये का माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय गोड प्रमाण देतात काल सुद्धा ज्याच्या पुढे नतमस्तक होतो ते म्हणजे भगवंताचं नाम आणि जर माझा विश्वास बसत नसल या नामस्मरणाच्या जीवावर संतांनी काळाला दूर पळवलं नसल विश्वास बसत तर माऊली सांगतात दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 बळ सुटला कळीगाळा बाबुडिया रे बळ सुटला खडकाळा बापुडिया रे बळ सुटला कळीगाळा बाबुडिया रे बळ सुटला कळकाळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे राम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे नाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे शिवराम चितळ मुखी सेवी पाका पडिया रे गोड प्रमाणे माझ्या मौलींचं काळ सुद्धा पळत सुटतो आणि असा तसा पळत नाही दड 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 दुडू 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 कसा पळतो कमीत कमी म्हणा तरी आपल्याच्याने नका का पाळाना दड 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 दुडू 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 असा काळाला घाम सुटतो म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापे लक्षात ठेवा काळाला पळवणं हे तुमच्या माझ्या बसची बात नाही काळाला पळवणं जमलं फक्त संतांना नाही विश्वास बसत माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना न्यायला काळ आला महाविष्णूचा अवतारण सखा माझा माऊलींना न्यायला काळ आला पण माऊलींच्या अगोदर छोटीशी मुक्ताई पुढे झाली मुक्ताईनं म्हणावा रे आता ऐका संतांना काही ठिकाणी शब्द वापरायची गरज पडत नाही त्या मुक्ताईनं फक्त आपली 2 बोट वर केली किती बोट काळाला वाटलं 2 बोट म्हणजे 2 वर्ष काळ गेला पुन्हा 2 वर्षांना आला आता माझे निवृत्ती दादा पुढे झाले निवृत्ती दादांनी पुन्हा 2 बोट दाखवली पुन्हा काळ निघून गेला पुन्हा 2 वर्षांना आला नंतर माझे सोपान काका पुढे झाले आणि माझ्या सोपान काकांनी 2 बोटे दाखवली काळ पुन्हा गेला आता झाली किती वर्ष 6 वर्ष आणि 6 वर्षांनी पुन्हा काळ माघारी आला मग आमची मुक्ताई पुढे झाली अरे बारीक असलं म्हणून काय झालं कर्तृत्व केवढं मोठं आहे त्या मुक्ताईनं त्या काळाला म्हणावा रे काळ्या अरे काळ तोंड्या तुला 2 बोट म्हणजे 2 वर्ष वाटली काय अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य येत ना तोपर्यंत माझ्या माऊलीकडे फिरकायचं सुद्धा माझ्या दादाकडे यायचं सुद्धा नाही आणि हे मी पदरच सांगणारच नाही तुका म्हणे काळे काळे केले तोंड काळे काळे केले तोंड तुका म्हणे काळे काळे केले तोंड काळे 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 केले तोंड प्रकाश अभंड देखोनिया भंग देखोनिया प्रकट भंग देखोनिया तुका म्हणे काळे काळे केले त्या काळानं स्वतःचं तोंड काळ केलं तो आला हे 700 वर्षापूर्वी घडलं माझे नाथ बाबा 3 वेळा गेले आणि 3 वेळा माघारी आले अहो एकदा तर पोर माहेरी आलती लग्न होऊन माहेरी आली पुन्हा सासरी जायला निघाली आणि नाथ बाबांना इकडून लोकांनी चालवले आणि त्या कंडिशनला त्या माईनी मनातल्या मनात म्हणावं बाबाला नेमका आता टायमिंग गावला नेमकी माझी पोर सासरला नांदायला निघाली आणि ह्यांचं मधीच नाथ बाबांना वाईट वाटलं आपल्यामुळं कुणाला अडथळा नको उठले पुन्हा माघारी 3 वेळा गेले आणि 3 वेळा माघारी आले हे झालं नाथांचं मग तुम्हाला काय वाटलं तुकोबराय सोपेत का काळे गुल्ला मसाला मकरी काळे गुल्ला मसाला मकरी काळे गुल्ला मसाला मकरी काळे गुल्ला मसाला मकरी काळ गोला मसाला मकरी काळ गोला मसाला मकरी काळ गोला मसाला मकरी काळ गोला मसाला मकरी तुकया घरी राबतो 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 काळे गुलाम काळे गुलाम मसाला मकरी काळे गुलाम मसाला मकरी
सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम तुकोबऱ्यांच्या पुढेही मैबाप काळ झुकला आणि काळ अशा पद्धतीनं झुकला ज्या वेळेस माझ्या तुकोबऱ्यांची इच्छा ना त्यावेळेस माझ्या तुकोबऱ्यांचं जाणं झालं मैबाप आणि जाणं म्हणजे असं साधं सोपं झालं निळोबार आहे प्रमाण देतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले हे प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले हे कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तले मानव देह ठेवूनी निजधामा गेले हे मानव देह घेऊन निजामा गेले निळामणी सकळ संता तोषविले रामणे सकळ संतोष विले निळामणी सकळ संता तोषविले निळामणे सकळ संतोष विले जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवन गणामया प्रयाणकारी देवी विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले या कलियुगामध्ये अद्भुत घटना घडली मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले ऐका या जगामध्ये या कलियुगामध्ये सदेह वैकुंठाला जाणारे माझे तुकोबबार आहेत म्हणून आज लक्षात ठेवा आपण म्हणतो बाबा चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या तुकोबऱ्यांचं माझ्या मौलींचं नाथांचं नाव आहे पण एक सांगू अरे जोपर्यंत माझ्या नाथांचं माझ्या मौलींचं माझ्या तुकोबऱ्यांचं नाम आहे ना तोपर्यंत चंद्र सूर्य ही संतांची ताकद आहे सांगायचं तात्पर्य एवढं नामस्मरणाच्या जीवावर संतांनी या देहाचं सोनं केलं या देहाचं असं सोनं केलं की जे सोनं करणं तुकोबऱ्यांना वैराग्य मूर्ती म्हटलं जातं काय म्हटलं जातं तसं वैराग्य अंगी होतं तसं नामस्मरण होतं शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला हे संतांचं तत्व आहे आणि आपलं महाराज आम्हाला वेळच मिळत आहा संत म्हणतात अरे कारण देत बसू नका बाबांनो कारण देत आयुष्य जाईल तुमची कारण संपायची नाहीत पण एकदा हे आयुष्य संपून जाईल म्हणून माझे संत सांगतात बाबांनो हा नरदेह मिळाला ना काय करा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी तुला दिसी दुरी करिता बरोबरी तुला दिसी दुरी हे करिता बरोबर तुरा दुरे करिता बरोबरी तुरा दुरी काय सांगितलं सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया हा जन्म वायाला जाऊ देऊ नका कारण हा जन्म घड्या पुन्हा पुन्हा सगळं काही पुन्हा मिळू शकतं सगळं काही पुन्हा मिळू शकतं सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण हा देह पुन्हा मिळेल याची शाश्वती तुम्ही म्हणाल कसं माझे संत सांगतात बाबांनो पत्नी पुन्हा मिळेल संसार पुन्हा मिळेल पैसा पुन्हा मिळेल मित्र पुन्हा मिळतील तसं हा देह आणि आई वडील पुन्हा पुन्हा मिळणार एकदाच मिळतं त्यात जर कळालं तर सोनं आणि जर नाही कळालं तर आयुष्याची माती झाल्याशिवाय राहत नाही म्हणून माझे संत सांगतात बाबांनो तुम्हा आम्हाला मिळालंय हे फार मोठं धन आहे
फार मोठं धन आहे, पण हे धन मानलं तर आहे बरं का. काही काही लोक सहज सहज आत्महत्या करून हा देह संपवतात. माझं एक फार गोड सांगणे गड्या, ज्याला समजून घ्यायचं त्यांनी घ्या. हा देह संपवणं म्हणजे सगळ्यात मूर्खाचं लक्षण आहे. हा देह मिळण्यासाठी अनेक पराकोटीचे प्रयत्न करावे लागले. कुठंतरी थोडी थोडी पुण्याईचं तळ साचलं आणि त्याच्यामुळं हा माणसाचा देह मिळाला. आणि थोड्याशा गोष्टीमुळे माणूस हा देह सहजपणे संपून टाकतो. आत्महत्या. आणि एक सांगू का तुम्हाला, कुठंतरी शब्द पण हा चुकीचाच वापरला जातो. पटलं तर बघा, शब्द काय आहे? बोला ना, आता मला सांगा गड्या, आत्म्याची हत्या करणारे आपण एवढे मोठे का? करतो ती देहाची हत्या, कसं पण करा, होते ती देहाची हत्या. आत्मा कधी मरत नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. कशानेही भेदलं जात नाही. ज्यानं शस्त्रानं वार करता येत नाही, तुटत नाही, वाहून जात नाही, तो आत्मा आहे. आणि लक्षात ठेवा, हा जो आत्मा आहे ना, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव, कोठे काही. म्हणून माझे संत सांगतात, आत्महत्या हा शब्द मुळात चुकीचा आहे. होते ती देहाची हत्या, आणि ह्या देहाची हत्या करू नका, कारण हा देह पुन्हा पुन्हा नाही. लक्षात ठेवा, संतांनी सांगितलं सोनं करताना भजन करा. अरे पशु पक्ष्यांना मिळालं नाही म्हणून कळालं नाही. इथं जर गाईला, म्हशीला, कुत्र्याला, मांजराला आणून बसवलं, बस कीर्तन चालू आहे, कळेल का? मग कळतं कुणाला? आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, यात देई गडे देवाचे भजन, यात देई गडे देवाचे भजन. हे आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही आणि काय कोठे. ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. काय सांगितलं? याच देही घडे. पुन्हा एकदा ध्यान देऊ नये का? याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. फक्त माणसाचा देह आहे म्हणून नाही पुढे कोठे. घ्यावया विसावा आणि फिरोनी या गावा आल्या विन. म्हणून माणसाचा देह महत्वाचा. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबांनो, हा देह मिळाला कशा करिता? मनुष्य देह ऐसा ठाव आणि धरी पांडुरंगी. आलिया संसारा उठा वेगू करा आणि शरण जाऊ दारा. घाई करायला सांगितली, करावी तातडी परमार्थाची का? अभंगाचं 3रं चरण. बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा, फेरा बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा. ओ बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा, फेरा बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा, बहु केला फेरा. येथे सापडला तारा, येथे सापडला तारा, मनुष्य देह ऐसा ठाव, हो मनुष्य देह ऐसा ठाव, हो मनुष्य देह ऐसा ठाव, हा मनुष्य देह ऐसा ठाव. येते सापडला तारा, येते सापडला
आरंभरस बहु केला फेरा येथे सापडला थारा. किती फिरायचं, किती फिरायचं. नामदेव महाराज मागाशी सांगितलं ना बाप, दादांनी प्रमाण दिलं बघा. एक एक योनीन कोटी कोटी. किती फिरायचं. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरीडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंची एक घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. आणि एवढं सगळं फिरून झाल्यानंतर नामा म्हणे तेव्हा नरदेहया नरा अंतयाचा मातेरा केला मुढे. म्हणून हा देह असाच वायाला घालवू नका. हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरी रखुमाई, विठोबा 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बालकृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आर्य सनातन हिंदू धर्म की की जय. विनंती आहे बसलेल्या सर्वांना, एक 10 ते 15 मिनिटांमध्ये फुले अर्पण करणार आहोत आपण. ब्राह्मण काकांच्या नियमानुसार कंप्लीट 12 वाजता फुले अर्पण करू नये या तत्वाला धरून 12:05 12:10 आतमध्ये आपण अगदी वेळेमध्ये फुले अर्पण करणार आहोत. कारण आजची फुलं ही फक्त या आजींसाठी नसून आज तुकाराम बीज आहे, म्हणून काही गोष्टी वेळेत होणं तेवढंच गरजेचं आहे. या कारणास्तव कृपया मंडळींना विनंती आहे, घरातल्या फुले पटापट वाटून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा. आणि अजून एक घरातल्या मंडळींना विनंती आहे, घरात कोणीही थांबू नका. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण फुले अर्पण करणार आहोत. चिरंजीव असतील, मुली असतील, सुनबाई असतील, नातवंड असतील, घरातले जेवढे सदस्य आहेत, आप्तेष्ट नातेवाईक, कृपया विनंती आहे, घरात कोणी थांबू नका. आणि अजून एक विनंती करते, तुमची बहीण तुमचं लेकरू समजून पदरामध्ये घ्या, परंतु फुले अर्पण करत असताना चुकून आपल्या पायामध्ये चप्पल राहू नये याची प्रत्येकानं खबरदारी घ्यावी. कारण आजचा दिवस म्हणजे काही सामान्य नाहीये. आपल्याकडून चुकून वाकून का होईना पण पाप होऊ नये याची प्रत्येकानं दक्षता घ्यावी. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, तसं पाहिलं तर आज आजींना जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण होते. आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे आजींचं जाणं म्हणजे अगदी योग्य वेळी झालं, योग्य तिथीला झालं. आता तुम्ही म्हणाल ताई ही तिथी योग्य कशी? मी सांगण्यापेक्षा तुकोबरायांच्या प्रमाणावर विश्वास ठेवा ना. ज्या तिथीला माझे तुकोबराय जात असतील ती तिथी नक्कीच सामान्य नसणार आहे. ज्या तिथीला खऱ्या अर्थानं भगवंताचा अंश जातो ती तिथी म्हणजे फार गोड तिथी. या तिथीला या आजींनी जावं, नक्कीच परमगती प्राप्त झालेली असेल किंवा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना सद्गती, शांती आणि सुख लाभलं असेल यात शंका नाही. पण या गोष्टी पाठीमागं जरा बारीक विचार करायचा झाला
तर आज या आजींना जाऊन पूर्ण 1 वर्ष होत आहे. या परिवारासाठी असणारं हे फार मोठं दुःख. कारण विचार केला तर आजी जवळजवळ 5-6 वर्ष आजाराशी झुंज देत होत्या. मध्यंतरीच्या कालावधीत अगदी प्रकृती व्यवस्थितही झाली, पण वयही झालेलं होतं. तसं पाहता वयही नव्हतं, कारण आजींच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तेज आपल्याला दिसतं. खूप खूप धडधाकट होत्या, आतून शक्ती खूप चांगली होती. पण कसं असतं, माणूस कितीही ताकदीचा असला ना तरी आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे आहा. ज्यावेळेस काळाचं बोलवणं येतं ना त्यावेळेस भली भली गार पडतात. आणि हे आमच्यासारखे तुम्हाला काय सांगावं, सध्याचा काळ तुम्हाला आम्हाला अनुभव करून देतो की बाबांनो, काळावर विश्वास, तुम्ही श्वासाचा विश्वास धरूच नका. आज ज्या तालुक्यातून मी इथपर्यंत आले ना, त्या तालुक्यामध्ये एवढं मोठं उदाहरण घडलंय की मृत्यूची फार मोठी घटना तुमच्या माझ्या डोळ्यासमोर एक जण मांडून गेला. ज्या व्यक्तीकडे सत्ता होती, संपत्ती होती, पद होतं, सगळं काही होतं, पण ज्या वेळेस काळ आला त्यावेळेस कुणाचंही काहीही चाललेलं नाही. सांगायचं माझं तात्पर्य, बारामती तालुक्याचं वैभव अजितदादा पवार साहेब ज्यावेळेस गेले. आता हे उदाहरण मी का सांगते, कोणा नेत्याचं सांगते, कोणा राजकारण्याचं सांगते, याचा काही संबंध घेऊ नका इथं. मला तुम्हाला दादा आपल्याला काय शिकवून गेले हे महत्वाचं आहे. तिकडं कुणी काय केलं ते जाऊ द्या मातीत. सगळ्यात मोठा धडा या जीवाला घालून दिला की दादांनो, अरे जाताना वेळ काळ काही पाहिलं जात, ज्या टायमिंगला भरलं घडा, ज्या टायमिंगला भरला तिथंच श्वास थांबवावा लागतो. आणि त्या दिवशी त्यांच्या सभा ह्या आमच्याच सुपा परगणा भागामध्ये होत्या, पण एका क्षणात सगळी कामं रद्द करायची ताकद असते ती काळामध्ये. म्हणून या जगात सगळ्यात जास्त हा माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे काळाला. पण संतांनी सांगावं, हा काळ सुद्धा झुकतो भगवंताच्या नामापुढं, त्यासाठी मुखामध्ये नाम असावं. या आजींना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. हा परिवार आपलं जे काही कर्तव्य आहे ते अगदी चोख पद्धतीने पार पाडतोय. दुखवटा हा फार मोठा आहे, कारण मी सांगायची गरज नाही. आपल्याकडे म्हटलं जातं बघा, मराठी भाषेत म्हण आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आज या घरातून गेलेलं हे व्यक्तिमत्व कोणाची आई आहे, कोणाच्या सासूबाई आहेत, कोणाची आजी आहे, कोणाची बहीण आहे, अनेक अनेक नात्यानं परिपूर्ण असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये या गोष्टीविषयी खंत आहे. पण एक सांगू तुम्हाला, ह्या जगामध्ये एकदा का माणूस निघून गेला, एकदा का जीव निघून गेला ना की तो पुन्हा येऊ शकत नाही. 7 चिरंजीव या जगातले सोडले तर जेवढे आले तेवढे त्यांना जावं लागलेले. आणि एकदा जीव गेला, एकदा माणूस देह ठेवून निघून गेला ना, विषय संपला मायबाप. म्हणून एक हात जोडून कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत माणसं जवळ आहेत तोपर्यंत माणसांना जपा. कारण सध्याच्या कलियुगामध्ये काळ केव्हा येईल आणि केव्हा माणसाचा नाश होईल हे सांगता येत नाही गड्या. साधं गणित असतं, माणसाला वाटतं राहिलाय आपल्याला वेळ, आपण उद्या करू. म्हणतात ना, कल करेसो आज करण आज करेसो. एकदा माणूस गेला की संपलं. आणि त्यातली त्यात ज्या वेळेस आई वडील निघून जातात ना, त्याचं दुःख तर मनाला सहन न होण्यासारखं असतं. पण सध्याच्या कलियुगामध्ये आई वडिलांविषयी सांगावं लागतं, आई वडिलांना सांभाळा हे सांगावं लागतं, ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. आता आठवडाभरापूर्वी सोशल मीडियावर एक व्हायरल झालेली घटना, एक तरुण मुलगा की ज्या मुलानं आपल्या वडिलांना एका हायवेच्या कडेला सोडलं, आणि नुसतं सोडलंच नाही तर त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली, लाथा घातल्या. आणि नुसत्या लाथा घातल्या नाही तर त्यांना तिथं सोडून एकटा निघून गेला. त्या बापाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता मायबाप. विचार करा काय व्यथा झाली असेल हो त्या आई बापाची, काय म्हणला असेल तो बापाचा जीव. अरे
एखाद्या लेकराला वाढवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज लेकरं वाढवताना काय त्रास होतो ते आई वडिलांना माहितीये. आपली स्वप्न बाजूला ठेवून त्यांच्यासाठी करावं लागतं. आणि या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आजचाच तरुण वर्ग त्या आई बापाला प्रश्न करतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? हे वाक्य जरी थोडं वाटत असलं ना माई बाप, तरी त्या आई वडिलांच्या हृदयाला चटका लावून जातं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? मी तर म्हणेल बाबा, अरे हा प्रश्न विचारायचा आधी हे विचार ना, काय नाही केलं तुम्ही आमच्यासाठी? काय नाही केलं माई तू आमच्यासाठी? काय नाही केलं बापानं तू आपल्यासाठी? माझं सांगायचं तात्पर्य फक्त एवढे, काय केलं हे विचारूच नका. उगाच म्हटलं नाही हो, सबसे बडी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। 9 महीने माँ ने गर्भ उठाया, 1.5 साल माँ ने दूध पिलाया, गीले में खुद सोई तुझे सूखे में सुलाया, मल और मूत्र माँ ने सब है उठाया, मानो उसका एहसान सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ। जन्म दिला तुला बाळा, विसरले माझी मला, अरे नको सोडून जाऊ तुझ्या या आई बापाला. अरे जन्माला घातलं, 9 महिने वाढवलं. एक सांगू, सध्याचा पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. पहिले दवाखाने नव्हते, सगळं काही घरात असायचं. पण आताच्या काळात सुद्धा आई कोणाला म्हणायचं, अरे आपल्या लेकरासाठी, त्या लेकराला हे जग दाखवण्यासाठी इदभर पोट फाडायची जिची तयारी आहे ना, त्याला माय म्हणतात, त्याला आई असं म्हणतात. आणि बापाचा आधार एकदा का गेला ना, बाप जर आयुष्यातून गेला ना, आयुष्य संपलं म्हणून समजा. कारण मुलानं किंवा मुलीनं कितीही मोठं कर्तृत्व करू द्या, जर बापाचा हात पाठीशी नसेल ना, जर त्याची थाप कौतुकाची पाठीवर नसेल ना, तर ते कर्तृत्व सुद्धा काही कामाचं नाही. म्हणून विनंती आहे, मला वाईट वाटतं गड्या, आजचा समाज एवढा अधोगतीला गेला ना. कीर्तनाच्या आधी मला काही वेळेस सांगितलं जातं, ताई असं सांगा, ताई तसं सांगा, माणसं रडली पाहिजेत. पण मला खरं खरं सांगा, हीच दुःखाची गोष्ट आहे की आई वडिलांना सांभाळा हे कीर्तनात सांगावे लागतंय. आणि बहुतेक संतांना ही गोष्ट आधी कळाली असावी, म्हणून माझ्या संतांनी अनेक अभंगामध्ये ओव्यामध्ये उपदेश करून ठेवले. राजा हो, हा देह मिळाला ना, पण हा देह ज्यांच्यामुळे मिळाला ना, ज्यांनी तुम्हाला या जगात आणलं ना, त्या आई वडिलांना विसरून चालणार नाही हो. आणि ज्यानं विसरलं त्याच्यासारखा पाप या जगात दुसरं कुठलं नाही. आणि ज्यानं सेवा केली ना, त्याचं सोनं झालं. माझ्या ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय सांगतो माय बाप, तरी घरी मात पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. ह्या विश्वामध्ये तुम्हाला आदर आहे, किंवा या आदरानं तुम्ही या विश्वामध्ये वावरताय, जग तुम्हाला आदर देतंय. पण तोच माणूस जर घरातल्या आई वडिलांशी नीट प्रेमानं बोलत नसेल, त्यांना जर आदर देत नसेल ना माय बाप, तर लक्षात ठेवा, माझ्या मौलींनी सरळ सरळ त्या माणसाला मूर्खात काढलंय. नाही माझा विश्वास बसत ना, का मूर्खात काढलं? 17व्या अध्यायामध्ये मौली सांगतात, सकल तीर्थात जिये धुरे, जिये का मात पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. धुरे म्हणजे काय? अरे जाणीव पाहिजे. मुख्य धुरे म्हणजे मुख्य, सगळ्या तीर्थांचं मुख्य स्थान म्हणजे आई वडील आहेत. माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. सगळ्या तीर्थांचं मुख्य स्थान आई वडील आहेत. आणि उगाच नाही सांगत हो, आई वडिलांना सांभाळा. का सांभाळा? अरे भरपूर काय केलं व त्या माईनं आपल्यासाठी.
भरपूर काही केलं. एकदा आठवून बघा, कधीतरी जीवनामध्ये खचला ना, आईचा चेहरा आठवून बघा की ह्याच लेकराला घडवण्यासाठी अरे तिने रात्रीचा दिवस केला, त्या बापानं घाम गाळला, कष्ट केलं आणि आपलं जीवन उभं केलं. बऱ्याचदा आई वडील स्वतःचं स्वप्न दाबून ठेवतात, गाडून टाकतात आणि आपल्या लेकराचं स्वप्न फुलवतात. हे करण्या इतकी ताकद फक्त आई वडिलांमध्ये असते. आणि ह्या जगातला माणूस त्याच आई वडिलांना आरेकारे म्हणून उभा राहतो. ह्या जगातल्या इतर माणसांना जर तुम्ही आरेकारे केलं ना, तर तो तुमची कॉलर पकडायला मागं पुढे बघत नाही. आज समाजामध्ये अशी कित्येक उदाहरणं, अरे शिवीगाळ होते आई बापाला, वाईट बोललं जातं, पण त्याच आई वडिलांच्या मुखातून त्या लेकरासाठी, त्या मुलासाठी, त्या मुलीसाठी कधी अपशब्द निघत नाही. मुखातून एवढंच निघतं, जिथं माझं लेकरू असावं ना, तिथं ते सुखी असावं. आणि ज्या परिस्थितीमध्ये मी राहिलो ना, ती परिस्थिती माझ्या लेकरावर येता कामा नये. हे धोरण असतं आई वडिलांचं. आणि त्या आई बापाला आपण विचारतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? म्हणून सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच, ह्या जगामध्ये देवाचेही तुमच्यावर एवढे उपकार नसतील तेवढे उपकार आई वडिलांचे. कारण ज्या देवाचं गुणगान तुम्ही आतापर्यंत ऐकलं ना, ज्या देवाचं गुणगान तुम्ही आतापर्यंत ऐकलं ना, तो देव म्हणजे काही साधा नाही. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार तो आधी घेतो मग देतो. मला एक गोष्ट, एक उदाहरण या जगातलं सांगा गड्या. आई वडील घेण्याची अपेक्षा कधीही करत नाही. आपल्याला जन्माला घालण्यापासून त्यांचा शेवटचा श्वास असेपर्यंत फक्त देण्याची तयारी ठेवतात ते आई वडील असतात. म्हणून जगाचं भट पडलं. माझं प्रत्येक कीर्तनातलं एक वाक्य आहे, एक वेळेस माणसानं, या नारदाच्या गादीला साक्षी धरून सांगते, एक वेळेस माणसानं परमार्थ नाही केलं ना तरी चालेल गड्या. एक वेळेस माणसानं आळंदी पंढरपूर देहू पंढरपूर वारी नाही केली ना तरी चालेल गड्या. एक वेळेस माणसानं गळ्यात तुळशीची माळ नाही घातली तरी चालेल, पण घरात असणाऱ्या आई वडिलांना जर अंतकरणापासून जपले ना, त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. आणि हे मी सांगते म्हणून ऐकू नका. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच, पण शोकांतिका हे कळतं कुणाला? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जाणे, 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 तुका म्हणे जाणे. ऐसे दुर्लभ ते शहाणे, ऐसे दुर्लभ ते शहाणे, मनुष्य देहाई साठाव, मनुष्य देहाई साठाव. ऐसे दुर्लभ ते शहाणे, ऐसे दुर्लभ ते शहाणे, मनुष्य देहाय साठाव, मनुष्य देहाय साठाव. तरी पांडुरंगी भाव,
धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी रंगी भाव मनुष्य देहायचा ठाव मनुष्य देहायचा ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम तुकाराम